कोरोना से बचाव के लिए वैक्सीन जिसकी आमद का लोगों को बेसब्री के साथ इंतजार है। जुमेरात के दिन ये वैक्सीन शहर नांदेड़ पहुंच रही है। इस तरह की इत्तला नांदेड़ म्युनिसिपल कॉर्पोरेशन के हेल्थ ऑफिसर डॉक्टर सुरेश बिसेन ने दी है। जिला नांदेड़ में 17,000 अफराद को कोरोना से बचाव के लिए तैयार की गई वैक्सीन दी जाएगी। इसके लिए नांदेड़ शहर से अब तक 4,500 से ज्यादा अफराद ने अपने नाम दर्ज किए हैं। 2 मरहलों में ये वैक्सीनेशन का प्रोग्राम अंजाम दिया जाएगा। पहले मरहले में हेल्थ अफसरान और मुलाजमीन में, जबकि दूसरे मरहले में कोरोना वबा के दरमियान सफाई काम करने वाले मुलाजमीन को ये वैक्सीन दी जाएगी। कारपोरेशन इहाते में वाक़ देगलू नाके के हैदराबाद हॉस्पिटल और आयुर्वेदिक हॉस्पिटल में वैक्सीनेशन के लिए सेंटर बनाया गया है। इस मामले में म्युनिसिपल कॉर्पोरेशन की जानिब से तमाम तैयारियां मुकम्मल कर ली गई है। आज हेल्थ ऑफिसर डॉक्टर बिसेन ने इन अस्पतालों का मुआयना किया। उन्होंने मीडिया नुमाइंदों से बात करते हुए कहा कि जिन जिन मुलाजमीन को SMS के जरिए इत्तला दी गई है उन्हें ही अस्पताल पहुंचकर वैक्सीन लेना है। आज नांदेड़ वगळा शहर महानगरपालिके आरोग्य विभागासाठी व शहरासाठी महानगरपालिका क्षेत्रामध्ये जितके आमचे आरोग्य कर्मचारी आहे किंवा खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आहे त्यांच्यासाठी नांदेडमध्ये एकतर हैदराबाद हॉस्पिटल जे की आमच्या देगलू नाक्यावर आहे हे सेंटर एक निवडलेलं आहे। तसेच गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज हे सेंटर पण महानगरपालिकेसाठी निवडलेलं आहे। असे 2 सेंटर निवडलेले आहे। तर मी आज ह्याच्यासाठी आलेलो आहे की इथं जे आपल्याला तयारी करायची आहे, जसे शासनाचे आदेश आहे की त्याला 3 रूमची तुमची 3 रूमची अवेलेबिलिटी पाहिजे। तर त्याच्यामध्ये एक वेटिंग रूम राहणार आहे, एक ऑब्झर्वेशन रूम राहणार आहे आणि एक लसीकरणचा रूम राहणार आहे। तर मी ह्या हैदराबादचा आमचं जे जागा वगैरे काफ़ी मोठी जागा आहे आणि आमच्याकडे इथं सगळे स्पेशलिस्ट डॉक्टर्स आहे, स्टाफ आहे। तर मी पाहणीसाठी आलो आणि इथं तयारी आमची आज चालू आहे आणि लवकरच लसी पण आम्हाला भेटणार आहे। उद्यापर्यंत आमच्याकडे लसी पण येईल अशी शक्यता आहे। किती महानगरपालिका क्षेत्रामध्ये किती जणांना लस दिली? महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकाचे 601 कर्मचारीची नोंदणी आमच्याकडे झालेली आहे। जे आरोग्याचे आमचे जे दवाखाने 15 आणि जे कर्मचारी ज्याच्यामध्ये आशा वर्कर, ANM, डॉक्टर्स वगैरे आहे त्याची नोंद 601 झालेली आहे। आणि प्रायव्हेट हॉस्पिटल जे खाजगी हॉस्पिटल आहे त्यांचे 2200ची नोंदणी झालेली आहे। 2200 ते 200 लोकांची नोंदणी झालेली आहे। 200 हॉस्पिटलनी नोंदणी केलेली आहे आमच्याकडे। आणि तसेच फ्रंटलाईन वर्कर जे आहे आमचे महानगरपालिकेचे जे कोविडमध्ये सतत काम केलेले आहे ते पण 1580ची नोंदणी आमच्याकडे झालेली आहे। असे एकूण 4445ची नोंद झालेली आहे आमच्याकडे। आणि आम्ही सगळ्यांनाच लस देणार आहे। आणि त्यांना मेसेज वगैरे येईल टप्प्याटप्प्याने। ते जे आमच्या जसं 16 तारखेला सुरू होणार आहे तर 16 नंतर ज्याला जे त्यांच्या मोबाईलवर मेसेज येईल तेच लोक येऊन फक्त लसी घेणार आहे।